नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थ आता मानिनीसोबत त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो विचारत असतो की आई नेमकं काय झालंय तुला, कसलं टेन्शन घेते तू आणि काय लपवते, सध्या जरा विचित्रच वागते तू आणि काव्यासोबत देखील असं काय वागते मला कळत नाहीये आणि आज सांगून टाक बरं काय चाललंय, अगदी गडागडा बोल, काहीच लपवू नको माझ्यापासनं. माझ्या आईच्या मनात काय चाललंय ते मला कळायला हवं. आता मानिनी त्याला काय सांगणार तेवढ्यात तिथे त्यांच्या घरातली सर्वंट आलेली असते, म्हणजेच आशाताई. त्यांनी कपडे धुवून आणलेले असतात. आता पार्थ त्यांच्याकडे बघतो, ते आतमध्ये येतात आणि पार्थ म्हणतो, एक मिनिट आशाताई, काव्याच्या ड्रेसला कसले डाग लागले, हा तर काव्याचा फेवरेट ड्रेस आहे आणि याला कसले डाग लागलेत बघा बरं. तेवढ्यात आशाताई म्हणतात की हा सगळ्यांचे कपडे ना मशीनला सोबतच लावले होते, त्याच्यामुळे बहुतेक लागला असेल डाग, मी धुवून आणते. तेवढ्यात पार्थ म्हणतो, नको नको धुवू नका, तुम्ही ड्रायक्लीन करा आणि हे घ्या पैसे. आणि असं त्याला बघून आता मानिनी विचार करत असते की हा तर काव्याच्या ड्रेसला लागलेला डाग सुद्धा सहन करू शकत नाहीये, मग तिच्या चारित्र्यावरचे डाग कसे काय पचवेल. मला तर टेन्शनच आलंय. पार्थ अखंड बुडाला आहे काव्याच्या प्रेमामध्ये, त्याला कसं याच्यातून बाहेर काढावं देवच जाणे. आणि बरं झालं मी काव्याविषयी त्याला काहीच सांगितलं नाही, हे बरं केलं मी, असं ते मनातल्या मनात विचार करत असते. आणि पार्थ तिला परत एकदा विचारत असतो की आई काय झालंय आता तरी सांग, पण मानिनी मात्र त्याला उडवाउडीची उत्तरं देत असते. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच अपडेटसाठी जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.